जय श्री स्वामी समर्थ। पहा, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना जर तुम्हाला तुमचं सर्वेमध्ये नाव जोडायचं असेल, म्हणजेच तुम्हाला पण घरकुल पाहिजे असेल आणि तुम्हाला पण घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर पहा, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यामध्ये आता स्वतःच आपले नाव घरकुल यादीमध्ये जोडू शकता। कशा प्रकारे जोडायचं संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण या चॅनलवरती असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। आपल्याला इथे प्ले स्टोअर नावाचं एक ॲप्लिकेशन दिसेल। हे प्ले स्टोअर आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला हा जो ॲप्लिकेशन दिसत आहे, हे ॲप्लिकेशन आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे, म्हणजेच इन्स्टॉल करायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता की इथे माझ्या जरा स्क्रीनमध्ये प्रॉब्लेम आहे। इथे तुम्ही वाचू शकता, युअर डिव्हाइस डझंट, म्हणजे आपल्या डिव्हाइसमध्ये हे वर्क करत नाही। तुमच्या मोबाईलमध्ये जरूर हे वर्क करेल। तुम्ही हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो। तर पहा मित्रांनो, इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम अशी स्क्रीन दिसेल। आवास प्लस 2024 किंवा 25 येईल, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। याच्यामध्ये वेलकम टू आवास प्लस 2024 अशा पद्धतीने येईल। त्यानंतर थोडाच पुढे गेल्यानंतर इथे सर्वेमध्ये तुम्हाला सेल्फ सर्वे हे ऑप्शन निवडायचं आहे आणि इथे तुम्हाला आधार नंबर टाकून ऑथराईजवरती क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे लॉग इन होणार आहात। लॉग इन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ॲड आणि एडिट सर्वे या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काही इथे फोटो वगैरे अपलोड करायचा आहे। तर सर्वप्रथम आपण या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहोत। त्यानंतर इथं आपल्याला फॅमिली डिटेल ॲड करायचं आहे। इंटर नेम तुमचं आधार कार्डवरती जे नेम आहे ते टाकायचं आहे, म्हणजे नाव टाकायचं आहे। नंतर आधार नंबर टाकायचा आहे, मेल जेंडर फेमेल काय असेल ते तुमचं टाकून घ्यायचं आहे। रिलेशनशिप विथ हेड टाकून घ्यायचं आहे, एज टाकायचं आहे, मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे। ही संपूर्ण डिटेल आपल्याला फिल करून घ्यायचं आहे। मोबाईल नंबर वगैरे सर्व टाकून तुम्ही सबमिट करायचं आहे आणि नंतर पुढे जायचं आहे। पुढे गेल्यानंतर तुम्हाला असं काही नवीन ऑप्शन पाहायला मिळेल। इथं तुम्हाला जे तुमचा जो जुना घरकुल आहे, घर आहे, ते तुम्हाला घराचा फोटो काढून इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। ओल्ड हाऊस इमेज इथे अपलोड करायची आहे आणि अपलोड झाल्यानंतर व्ह्यू ऑन मॅप इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता आणि नंतर तुम्हाला इथे बाजूला क्लिक करून घ्यायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून तुम्ही हा सर्व सबमिट करू शकता। त्यानंतर तुम्हाला असं काहीसं इथे ओल्ड हाऊस दिसेल आणि त्यानंतर तुमचं सर्वे हे कन्फर्म झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्वेमध्ये नाव येणार आहे। अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र, वंदे मातरम।